श्री गणेशाय नमः। श्री गुरुचरित्र अध्याय 42। श्री गणेशाय नमः। संकल्प करोनी या मनी जावे स्वर्गद्वार भुवनी, गंगा केशवा तुजोनी हरिश्चंद्र मंडपा, स्वर्गद्वारा असे जाणा मनकर्णी का तीर्थ विस्तीर्णा, तुवा तेथे जाऊन संकल्पावे विधिसी, मागुती यावे महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा, मोदादी पंचविघ्नेश्वरा नमन करी दंड पाणीसी, पूजा आनंद भैरवासी मागुती यावे मणिकर्णी केसी, पूजोनी ईश्वरासी सिद्धिविनायक पूजावा, गंगा केशव पूजोनी ललिता देवी सनमोनी, राजसिद्धेश्वराण ध्यानी दुर्लभेश्वर पूजावा, सोमनाथ पूजा करी पुढे शुलटंकेश्वरी, मग पूजा वाराहेश्वरी, दशाश्व मेघ पूजी मग, वंदी देवी ते पूजोनी सर्वेश्वरा ते नमोनी, केदारेश्वर धरा ध्यानी हनुमंतेश्वर पूजावा, मग पूजावा संगमेश्वरी लोकार्ता ते अवधारी, अर्क विनायका पूजा करी दुर्गा कुंडी स्नान मग, आर्या दुर्गा देवी पूजोनी दुर्गा गणेश ध्यावोनी, पुनः दर्शन दे म्हणोनी प्रार्थावे तयासी, विश्वकसेन ईश्वरासी कर्दमतीर्थी स्नान हर्षी, कर्दमेश्वरासी पूजोनी पूजेसी, तुवा जावे बाळका जावे कर्दम कुपासी, पूजिगा सोमनाथासी, मग विरूपाक्ष लिंगासी पूजा करी ब्रह्मचारी, पुढे जावे नीलकंठासी पूजा करी भावेसी, कर जोडोनी भक्तीसी कर्दमेश्वर पूजावा, पुनर्दर्शन द्या अमासी दे म्हणावे भक्तीसी, मग निघावे वेगेसी नागनाथाचे पूजे ते, पुढे पूजे चामुंडेसी मोरेश्वरा मोक्षेश्वरा परियसी, वरुणेश्वर भक्तीसी पूजा करी बाळका, वीरभद्र पूजेसी जावनी द्वितीय दुर्गेसी, अर्चावे विकटाक्ष देवीसी पूजा करी मनोभावे, पूजी भैरव उन्मत्त विमळा अर्जुन प्रख्यात, काळकूट देवता देवाप्रत पूजा करी बाळका, पूजा करी महादेवासी नंदिकेश्वर भैरवासी, भृंगेश्वर विशेषी पूजा करी मनोहर, गणप्रियासी पूजोनी विरूपाक्षाते नमोनी, यक्षेश्वर अर्चोनी विमलेश्वर पूजी मग, भीमचंडी शक्तीसी पूजी चंडी विनायकासी, रवी रक्ताक्ष गंधर्वासी पूजा करी मनोभावे, ज्ञानेश्वर असे थोर पूजा पुढे अमृतेश्वर, गंगा गंधर्व सागर मनोहर पूजा करी भक्तीसी, नरकार्णव तारावयासी पूजी भीमचंडीसी, विनवावे तुम्ही त्यासी पुनर्दर्शन दे म्हणावे, एक पाद विनायकासी पुढे पूजी भैरवासी, संगमेश्वर भरवसी पूजा करी ब्रह्मचारी, भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे विख्यात पूजा करी त्वरित, कपर्देश्वर लिंगासी, नागेश्वर कामेश्वर पुढे पूजी गणेश्वर पूजा करी विश्वेश्वर, चतुर्मुख विनायका पूजी देहाली विनायकासी, पूजी गणेश षोडशी उदंड गणेश षोडशी पूजा करी मनोहर, उत्कलेश्वर महाथोर असे लिंग मनोहर, पुढे एकादश रुद्र तयाचे पूजन करावे, जावे तपभूमीसी पूजा करी भक्तीसी, रामेश्वर महाहर्षी पूजी मग सोमनाथ, भरतेश्वर असे थोर लक्ष्मणेश्वर मनोहर पूजी मग शत्रुघ्नेश्वर, भूमिदेवी अर्ची मग, नकुळेश्वर पूजन करी रामेश्वर ध्यान, पुनर्दर्शन दे म्हणून विनवावे परियसा, पुढे असे लिंग थोर नामे देव सिद्धेश्वर पूजा करी मनोहर, पशुपाणी विनायका याची पूजा करून पृथ्वीश्वरा ते नमोनी, शरयू कुपी स्नान करून कपिलधारा स्नान करी, वृषभध्वजा पूजोनी ज्वाला नृसिंहाचे वंदीचरणी, वरुणा संगमी स्नान करून श्रद्धादी कर्मे करावी, संगमेश्वर पूजावा सर्व विनायक बरवा, पुढे पूजितू केशवा भावे करून ब्रह्मचारी, पूजा परदेश्वराशी स्नान कपिला तीर्थासी, त्रिलोचनेश्वराशी पूजा करी भक्तीने, पूजा मंगळा गौरीसी गभस्तेश्वरा परियसी, वशिष्ठ वामदेवासी पर्वतेश्वर पूजावा, महेश्वराचे पूजेसी पुढे सिद्धिविनायकासी पूजा सप्तवर्णेश्वरासी सर्व गणेश पूजावा, मग जावे मनकर्णी केसी स्नान करावे विवेकेसी, विश्वेश्वर मग स्मरोनी हर्षी महादेवासी पूजावे, पुनरपी जावे मुक्तिमंडपासी नमन करावे विष्णुसी पूजावे, तुवा दंडपाणीसी मग धुंडीराज अर्चावा, आनंद भैरवासी पूजोनी आदित्य शते नमोनी, पूजा करिका एकोमनी मोदादे पंच विनायकासी, पूजा करिका विश्वेश्वरासी मोक्षलक्ष्मी विलासासी, नमुनी जावे सन्मुखेसी मंत्र म्हणावा येणेपरी, जय विश्वेश विश्वात्मक न काशीनाथ जगतपते, त्वत्प्रसाद महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा, अनेक जन्म पापानि कृतानि मम शंकर, गतानि पंचक्रोशात्मलिंगस्य प्रदक्षिणयात, ऐसा मंत्र जपून पुढे करावे शिवध्यान, मुक्ती मंडपादी करून आठाठाई वंदावे, आणिक एक प्रकार सांगेन एक विचार, नित्य यात्रा मनोहर एक बाळका गुरुदासा, सचैल सुची होनी चक्र पुष्करणी स्नान करून देवपितर तर्पोनी ब्राह्मण पूजा करावे, मग निघावे तेथोनी द्रुपदी तेश्वर पूजोनी, दंपतेश्वर नमोनी श्री विष्णू ते पूजावे, मग नमावा दंडपाणी महेश्वरा ते पूजोनी, मग निघावे तेथोनी दुंडीराज अर्चिजे,
ज्ञान वापी करी स्नान नंदिकेश्वर अर्चोन तारकेश्वर पूजोन पुढे मग जावे तुवा महाकाळेश्वर देखा पूजा करी व्हावे एका दंडपाणी विनायका पूजा करी मनोहर मग यात्रा विश्वेश्वर करी बाळका मनोहर लिंग असे ओंकारेश्वर प्रतिदिवशी पूजावा आता शक्ती यात्रेसी सांगेन एक विधीशी शुक्ल पक्ष तृतीयेसी 8 यात्रा कराव्यात गोप्रेक्ष तीर्थ देखा स्नान करून एका पूजा मुख्य भाळ नेत्रिका भक्तिभावे करून या ज्येष्ठा पापी स्नानेसी ज्येष्ठा गौरी पूजा हर्षी स्नान दान करा वापिसी शृंगार सौभाग्य गौरी पूजा विशाळ गंगा स्नानासी पूजा विशाळ गौरीसी ललिता तीर्थ स्नानेसी ललिता देवी पूजावी स्नान भवानी तीर्थेसी पूजा करा भवानीसी बिंदू तीर्थ स्नानासी मंगळा गौरी पूजावी पूजा इतके शक्तीसी मग पूजी जे लक्ष्मीसी येणे विधी भक्तीसी यात्रा करावी मनोहर यात्रा तिथी चतुर्थीशी पूजा सर्व गणेशासी मोदक द्यावे गौरीपुत्रासी विघ्न न करी तीर्थावासी याते मंगळ रविवारेसी यात्रा करी भैरवासी षष्ठी तिथी प्रीतीसी जावे तुम्ही मनोहर रविवार सप्तमीसी यात्रा करावी रविदेवासी नवमी अष्टमीसी चंडीसी यात्रा तुम्ही करावी ऐशी काशी विश्वेश्वर करावी तुवा परिकर आपुले नामी सोमेश्वर लिंग प्रतिष्ठा करावी इतके ब्रह्मचारी यासी यात्रा सांगितो तापसी आचरे येणे विधीसी तुझी वासना पुरेल तुझोरी कृपा असे गुरु प्रसन्न होई शंकरू मनी धरू निर्धारू गुरु स्मरण करीत असे इतके सांगून तापसी अदृश्य आला परियसी ब्रह्मचारी म्हणे हर्षी हाची माझा गुरु सत्य ऐसी श्री गुरु स्मरण करीत ब्रह्मचारी जाय त्वरित विधीपूर्वक आचरित यात्रा केली भक्तीने पूजा करिता भक्तीशी प्रसन्न झाला व्यंकेशी निज स्वरूपे सन्मुखेशी उभा राहिला शंकर प्रसन्न होनी शंकर म्हणे विधीतला वर मागवर संतोषोनी त्वष्टकुमार विनविता झाला वृत्तांत जे मागितले श्रीगुरु आणि त्याचे कन्याकुमारू सांगता झाला विस्तारू तया शंकराजवळी देखा ईश्वर संतोषोनी ईश्वर देता झाला अखिलवर म्हणे बाळा माझा कुमार सकळ विद्या कुशळ होसी मग निघाला तेथून केली आई ती तत्क्षणी प्रसन्न होता शुल्पाने काय नो हे परियसा जे मागितले गुरु सकळ वस्तू केल्या चतुरू घेऊन गेला वेग वक्तुर तया गुरु सन्मुखेसी सकळ वस्तू देऊनी लागत असे श्री गुरुचरणी अनुक्रमे गुरु रमणी पुत्रकन्येसी वंदिले उल्हास झाला श्री गुरुशी अलिंगित असे महमहा हर्षी म्हणे शिष्य ताता ज्ञानराशी तुष्टलो तुझे भक्तीने ऐसा वर लादोनी गेला शिष्य महाज्ञानी येणे परी विस्तारूनी सांगे ईश्वर पार्वतीसी ईश्वर म्हणे गिरिजेसी गुरु भक्ती आहे गैसी एक भाव असे जासी सगळा भिष्ट तो पावे भाव म्हणजे सागरू उतार रवया पैलतुरू समर्थ असे एक गुरु त्रयमूर्ती त्याच्या अधीन या कारणे त्रयमूर्ती गुरुची होय सिद्धांती वेदशास्त्रे बोलती गुरु विणे पार नाही संतोषोनी द्विजोरू करिता झाला नमस्कारू ऐसी बुद्धी देणार गुरु तुझी स्वामी कृपानिधी काशी यात्रा विधान निरूपिले मज विस्तारून ते वेळी तेथेची होतो आपण तुम्हा सहित स्वामी आहे पाहे आपुले दृष्टांती स्वामी काशीपुरी असती जागृती अथवा सुषुप्ती नकडे माते स्वामी आहे म्हणून विप्र तयवेळी वंदी श्री गुरु चरण कमळी विनवित सेरे करुणा बहाडी भक्तिभावे करून या जय जया परमपुरुषा परात्परा परमहंसा भक्तजन हृदय निवासा श्री नृसिंह सरस्वती म्हणे त्रयमूर्तीचा अवतारू तुची देवा जगद्गुरु आम्हा दिसतोशी नरू कृपानिधी स्वामी या मज दाविला परमार्थ लभ्यचारी पुरुषार्थ तुची सत्य विश्वनाथ काशीपुर तुझपासे ऐसे परी श्री गुरुशी विनवे विप्रपरी येसी संतोषोनी महाहर्षी निरोप देती तयवेळी श्री गुरु म्हणती सायन देवासी दाखविली तुझ काशी पुढे एक वंश 21 यात्रा फळ तुम्हा असे तुची आमचा निज भक्त दाविला तुझं दृष्टांत आम्हापाशी सेवा करीत राहा हे भक्त म्हणितले जरी राशी आम्हापाशी बंधू म्लेच्छाशी नको बंधू म्लेच्छाशी आणोनी या स्त्रीपुत्राशी बैठी करवी म्हणितले निरोप देऊनी तुझ्याशी श्री गुरु गेले मठासी सदानंद जैसी तैसी होतो गुरु भक्तजन आज्ञा घेऊनी सहज गेला आमचा पूर्वज कलत्र पुत्रासहित द्विज आला गो श्री गुरुदर्शना भाद्रपद चतुर्दशी शुक्ल पक्ष परियसी आले शिष्य भेटीसी एकोभावे करोनी या येती शिष्य लोटांगणी एकोभावे तनुमनी येऊनी लागती चरणी सद्गदित कंठ झाले कर जोडोनी तयवेळी स्तोत्र करीती तेही का सकळी ओम नमोजी चंद्रबोळी त्रयमूर्ती तुमची होसी गंगा स्नापे पापनाशी ताप हरतो शशी कल्पवृक्ष छायेशी कल्पिले फळ पाविजे एकेकाचे एक गुण ऐसे असती लक्षण दर्शन होता श्री गुरुचरण तिन्ही फळ पाविजे येणे परी श्री गुरुची स्तुती केली बहुवसी संतोषोनी महाहर्षी आश्वासिती तयवेळी सिद्ध म्हणे नामकरणी काय सांगू तया दिनी कैशी कृपा अंतकरणी तया श्री गुरुयतीच्या आपले एकलत्र पुत्रसी जैसा लोभ परियसी तैसे तुमचे पूर्वजासी प्रेम भावे पुस्ताती गृह वार्ता पुससी क्षेमपुत्र कलत्री द्विज सांगे मनोहरी सविस्तरी परियेसा कलत्रेसी नमोन सांगे क्षेम समाधान होते पुत्र दोघे जण चरणावरी घातले ज्येष्ठ सुत नागनाथ तयावरी कृपा बहुत कृपानिधी श्री गुरुनाथ माथा हात ठेविती श्री गुरु म्हणते द्विजाशी तुझ्या ज्येष्ठ सुतासे आयुष्य होईल पूर्ण आयुषी संतती यासी बहुवस हाची भक्त आम्हासी असेल स्त्रिया युक्तेसी तुवा आता म्लेच्छासी सेवा वंदन न करावे
जया दिवस म्लेच्छासी तुवा जाऊनी वंदिसी हानी असे जीवासी म्हणून सांगतात यावेळी. मग म्हणती द्विजासी जावे त्वरित संगमासी स्नान करून त्वरितशी यावे म्हणती त्यावेळी. ग्रामलोक तया दिवसी पूजा करी अनंतासी येऊन या श्रीगुरुशी पूजा करीती प्रियचा पुत्र मित्र कलत्रेसी गेला गंगा संगमासी विधीपूर्वक अश्वत्थासी पूजून आले. म्हणतात श्रीगुरु म्हणते द्विजासी अजीव्रत चतुर्दशी पूजा करी अनंतासी समस्त द्विज मिळवणी असे म्हणतात. द्विजवरू करिता होय नमस्कारू आमचा अनंत तुची गुरु व्रतसेवा तुमचे चरण तये वेळी. श्रीगुरु सांगता होय विस्तारू पूर्वी कौंडिन्य ऋषेश्वरू केले व्रत प्रख्यात असे म्हणतात. द्विजवरू करिता झाला नमस्कारू कैसे व्रत आचरू पूर्वी कवणे केले असे ऐसे व्रत प्रख्यात स्वामी निरोपित बहुत तयांचा आदी अंत मज कथा निरोपीचे. त्याचे पुण्य काय घडे काय लाभे रोकडे ऐसे मनीचे साकडे फेडावे माझे स्वामी ऐसे विनविता द्विजोरू संतोषी झाले. श्रीगुरु सांगता ती विस्तारू सिद्ध म्हणे नामधारका. इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्ध नामधारक संवादे त्वष्टा पुत्राख्यानम सायनदेव वर लाभो नाम द्विचत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.